नमस्कार पॅरेंट्स. आजचा टॉपिक आहे तुमचे बाळ सतत नको 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 किंवा नोचा पाडा म्हणतो का, तर काय करावं. तुमचं बाळ प्रत्येक गोष्टीला नको म्हणतं. चल जेवूया नको, चल आंघोळ करूया नको, चल झोपूया नको. कधी कधी असं वाटतं या छोट्या बाळाचा मूड नेहमीच ऑफ असतो की काय काय असं वाटतं आपल्याला. पण खरं सांगायचं ना तर हे वय म्हणजे बाळ स्वतःचं अस्तित्व शोधत असतो. त्याला सगळ्या गोष्टीवर मी ठरवणार असं त्याला वाटत असतं, म्हणून असं सतत नको 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 म्हणत असतो. पण आपण तरी काय केलं पाहिजे, तर बाळाला अशा वेळेस पर्याय द्यायचा आहे. उदाहरणार्थ, लाल टी शर्ट घालशील का निळा टी शर्ट घालशील, बाळ स्वतः निर्णय घेतो आणि त्याला कंट्रोल मिळतो. त्याच्या भावना मान्य करा. अरे तुला आंघोळ करायची नाही वाटतं, ठीक आहे, मग आपण 5 मिनिटांत आंघोळ करूया. सो सतत नको नको ऐकून जर तुम्हाला कंटाळा आला असेल तरी रागवू नका, चिडू नका. हे फेज काही दिवसांसाठी असतो आणि तो निघून जाईल. लक्षात ठेवा, नको म्हणजे हट्टीपणा नाही, ते स्वतः बाळ आपलं फिलिंग्स व्यक्त होण्याचं पहिलं पाऊल आहे ते. आणि तुमचं बाळ सगळ्यात जास्त नको कुठे म्हणतं, खाली कमेंट्स मध्ये मला नक्की सांगायला विसरू नका. आणि तुम्ही ते कसं हँडल करता तेही विसरायला सांगू नका. थँक्यू.